कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मी महेश सासवडे, मराठी मंडळ रीडिंग तर्फे आज जमलेल्या सर्व माऊली भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, पण संतांचा सहवास याविषयी तुमचा जो ओढा आहे आणि या अल्पावधीत आपण सर्वांनी जो या कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिला, यावरनं असं जाणवतं की तुमचा ओढा अजिबात यात किंचित कमी झालेला नाहीये. आणि यामुळेच मला एक तुकाराम महाराजांचा एक अभंग यावेळेस आठवतोय. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान. पायी विसावले मन तुका म्हणे, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तोच आमचा सण, सखे संतजन भेट केलं. आणि आज आपण सर्वजण महाराजांच्या भेटीला आलाय, याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. जेव्हा शेखरने आज तो नाहीये, त्यांनी जेव्हा कल्पना मांडली की महाराजांचा कार्यक्रम रीडिंगमध्ये ठेवायचा आहे, तो कसा ठेवायचा, कसा होईल, हॉल मिळेल नाही मिळेल, लोकांचा प्रतिसाद येईल नाही येईल, पण आम्ही ठरवलं होतं, मंडळाने ठरवलं की यांचा कार्यक्रम रीडिंगमध्ये घ्यायचा असतो, घरी घेऊ अगर हॉलमध्ये घेऊ, पण आपल्याला तो करायचाच. आणि आज तुम्ही सगळ्यांना इथं बघून महाराजांना आणि मला आणि सर्वांना जेवढा आनंद होतोय की आज आषाढीची वारी चालू असताना आज योगायोगाने महाराज इथे आहेत आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे जमले आहोत. तर मला या खूपच आनंद होत आहे. थोडं महाराजांविषयी. महाराजांचा जन्म 1950 साली पंढरपूरमध्ये झाला.
भाग्य त्यांचं की ते अशा घरात जन्माला आले. हरिभक्त पंडित धोंडीभाऊ भोसेकर महाराज हे त्यांचे वडील. भोसेकर महाराज हे सुद्धा वारकरी परिवारातले, संत परिवारातले खूप मोठे संत. महाराजांनी त्यांचं पूर्ण आयुष्य प्रवचन कीर्तन करत, समाज प्रबोधन करत त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री यांचाही संत वाङ्मयाचा खूप चांगला अभ्यास. आणि यात नवल नाही की महाराज त्या घरात जन्माला आले. त्यांना जे आपण बाळकडूपण जो म्हणतो ते संत बांधणीच भेटलेलं आहे. आणि याच्यात आश्चर्य नाही की महाराजांनी पुढे जाऊन गेली 50 वर्ष त्यांच्या वडिलांचा वारसा ते पुढे चालवत आहेत. तसं पाहिलं तर महाराजांच्या घराला 100 वर्षांची परंपरा आहे. की त्यांच्या घरामध्ये त्यांचे आजोबा, त्यांचे काका हे सुद्धा पूर्णपणे वारकरी संप्रदायाने वाहून घेतलेले आहे. आणि जसं डॉक्टर खरे नेहमी म्हणतात की पेरूच्या झाडाला सफरचंद येऊ शकत नाहीत, तसंच महाराजांच्या पोटी सुद्धा जी 2 मुलं जन्माला आली त्यातला त्यांचा धाकटा मुलगा ज्ञानंद याने आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतलं. आणि तो आता पंढरपूर येथे मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करत आहे. त्यांचे दुसरे चिरंजीव डॉक्टर शिवानंद, मला वाटलं माणसांचे डॉक्टर असतील, पण जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा असं कळलं की ते आपल्यासारखे IT मध्ये काम करणारे हे आहेत. पण त्यांचा जन्म जागारात झाला आहे जिथे लहानपणापासून संत वाणी वारकरी याचा त्यांच्यावर प्रभाव एवढा होता की IT क्षेत्रामध्ये काम करत असताना मला काहीतरी करायचंय. त्यासाठी त्यांनी नोकरी करत असताना पुणे विद्यापीठातनं तुकाराम महाराजांवर PhD केली. म्हणून ते डॉक्टर आहेत. तर ते मनाचे डॉक्टर आहेत. तर मला ह्या सगळ्या कुटुंबाचं एवढं वारकरी पंथाप्रती कमिटमेंट बघून मला एवढा आनंद झाला की त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच अशी माझी खूप इच्छा होती. आणि हे असं करत असताना भाऊसाहेब महाराजांनी गेले 50 वर्ष प्रपंच, संसार, परमार्थ सांभाळून कायम कीर्तन प्रवचन करून समाज प्रबोधन केले. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी Hare
हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम देवाची द्वारी उभा क्षण भरी केले मुक्तीचारी सारिया केले मुक्तीचारी सारिया केले मुक्तीचारी सारिया देवाची द्वारी बोला आगे पठातला अभंग आहे हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गणना कोण करी हे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना Hare
गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिमलयितं सद्गुरो तं नमामि. सद्गुरु चरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी धूप आली. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः. ओम नमो जी सद्गुरुनाथा पुढे शरणी माझा वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असारी जवळी. जो मद होय अनन्य शरण जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीच एकू. जगत मावली श्री ज्ञानेश्वर भगवान आपल्या या अलौकिक ग्रंथातून ज्ञानेश्वरी मधून आपल्या सारख्या जीवांना जन्म मरण फेऱ्यातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग सांगतात. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, भगवद्गीतेवरती टीका केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी असं वर्णन केलेलं आहे. जेणे निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली म्हणजे आगम निगम हा वेदाचा विषय आहे. जे लक्षात येत नाही त्याला आगम निगम म्हणायचं, पण ते प्रगट केली माणसं. अवघड आहे. जी गोष्ट डोळ्याला दिसत नाही ती दाखवणं. आणि मी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर भगवान म्हटलं होतं, कारण ज्ञानेश्वर माऊली हा अवतार होता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई म्हणते महाविष्णूचा. भगवंतानी जेव्हा अर्जुनाला संभ्रम निर्माण झाला, अर्जुनाला उपदेश केला, तेव्हा गीता निर्माण झाली. आणि त्या अवतारामध्ये भगवंतांनी बऱ्याच दुष्टांचा संहार केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळी महाराज धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेतो.
आणि भगवंताने हाती शस्त्र धारण केलं आणि दुष्टांचा संहार केला. विनाशायच दुष्कृताः. एवढंच नाही केलं महाराज, परित्राणाय साधूनां, साधू संतांचं रक्षण केलं. कारण साधू संतांशिवाय धर्माची स्थापना होऊ शकत नाही. भगवंत किती वेळा येणार? मग त्या अवतारामध्ये भगवंताने हाती शस्त्र धरलं आणि धर्माची स्थापना केली. पण या कलियुगामध्ये भगवंताने पुन्हा अवतार घेतला, शस्त्र बाजूला ठेवलं आणि शास्त्र ठेवलं. आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला या मोह माया नदीतून पार पडायचं कसं? अनेक मार्ग आहेत. मार्ग तरी बहुवासती, परी यांची न कळेल ती. अनेक वाटा आहेत महाराज. आता आम्ही येताना सुद्धा तिकडून वाटेत कितीतरी वाटे फुटलेले असतात महाराज, फाटे असतात. मग इकडं जायचं का इकडं जायचं कुठं कळत नाही. परी त्यांची न कळे गती. मग आता शास्त्र जरा पुढे गेलेलं आहे, मग ते लोक गुगल मॅप वगैरे लावतात आणि ते बरोबर आणतं महाराज. हा शास्त्र म्हणजे तसा गुगल मॅप आहे. बरोबर तुम्हाला पाहिजे ते ठिकाणी घेऊन जा. फक्त जाणाऱ्याची इच्छा पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथे हरिपाठातला मी पहिला अभंग तेवढ्यासाठीच घेतला की त्या अभंगातून सुद्धा माऊलीने हेच सांगितलंय मला. तेणे मुक्तीचारी साधिएल्या. चारी मुक्ती साधायचं, मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं म्हणजे काय? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं. आता मी जास्त खोल जात नाही कारण आपला वेळ पण बराच कमी झालेला आहे. माणूस जन्म घेतो, जन्म घेतल्यावर मरतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा. हे दुष्ट चक्र चालूच आहे. आणि जन्मापासून मरेपर्यंत दुःख आणि यातना सोसत असतो. जन्माला येताना दुःख, काय झालं म्हणजे आडवा आलं, कापा, अशा बऱ्याच गोष्टी होतात. जन्मल्यानंतर दुःख, जीवन आहे तोपर्यंत दुःख, मरताना सुद्धा दुःख. शास्त्र असं सांगतं, विंचू ज्याला चावतो, आता चावलाय का कुणाला बघा, अनुभव आहे. विंचू चावल्यानंतर तितकं दुःख होतं, त्याच्या सहस्रपटीने सांगितलं. आपल्याला हे त्वचेवरती रोम आहे, प्रत्येक रोमामध्ये एक विंचू चावला, प्रत्येक रोमामध्ये एक विंचू चावल्यानंतर किती दुःख होईल? तितकं दुःख शरीर सोडताना होत. आणि मग मेल्यानंतर काय? पुन्हा जन्म. जे काही कर्म केलेलं आहे, जे पाप कर्म आहे किंवा जे पुण्य कर्म आहे, ते भोगण्यासाठी आपण पुन्हा. हा, त्यातल्या त्या देवाने सोय केली की मागचं काय आठवत नाही, नाहीतर अवघड होतं मला मागचं जर सगळं आठवत. म्हणून ह्यातून, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकायचं असेल, ह्याच्यातून निघायचं असेल, पुनरुपी जननम पुनरुपी मननम मरणम जनरी जठनी शेन. किती वेळा जन्मावे, किती वेळा मरावे, किती वेळा व्हावे तुझी तर पुन्हा. सध्या हे थोडस विषय हा मागे पडतो कारण आपण वेगळ्या अवस्थेत आहे. पण एक अवस्था अशी येते 60, 65, 70, 75 आणि मरण दिसू लागतं. त्यावेळी करतो, अरे बापरे, मी आयुष्यभर काय केलं याचा विचारच केला नाही. कधीही न चुकणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. आणि प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे.
पण आपण त्याच्यावरती रोज एकदा तरी गांभीर्याने चिंतन केलंय का महाराज? आजा मेला पणजा मेला बाप बसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा जागा वारे पाठी भया आले मोठे. ह्याच्यावरती आपण चिंतन करत नाही, केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे. हेच करायचंय का प्रत्येक जन्मामध्ये? आणि तुकोबाराय सांगतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. त्यांनाच कसा एवढा आनंद झाला? सर्व सुख त्यांनाच कसं मिळालं? आपल्याला काय मिळत नाही? ज्ञानोबाराय सांगतायत, सर्व सुखाची आगर बाप रखुमारे, त्यांनाच कसं मिळते? आपल्याला काय मिळत नाही? वाट, आपली जी वाट आहे आणि त्यांची जी वाट आहे, त्या वाटेने जावं लागेल मला. आपली वाट थोडी बाजूला सोडावी लागेल. साधू संतांनी वाट दाखवली आपल्याला, मार्ग दावली गेले पुढे, दयानिधी संत पुढे. त्यांनी वाट दाखवली, त्या येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. त्या वाटेने जायचंय मला. आपण साधू संतांनी जे काय आपल्याला उपदेश केलाय, जे काही सांगितलंय आणि तो विषय इथं माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगात जो सांगितलेला आहे महाराज, देवाचे द्वारी उभा. बहुतेक लोकांना हरिपाठ माहीत असतो, पाठ असतो, ऐकतो तरी माणूस, निदान मराठी माणूस तरी ऐकतो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. भगवंताच्या जवळ ज्यांनी वास केलाय तो मुक्त होतो. आणि तोच विषय ज्ञानेश्वर माऊलींनी या 9व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. म्हणोनी शरणांगता शरण्य मीची. जो भगवंताला शरण जातो. आता आपण सगळे शरण गेलेलेच आहे भगवंताला. रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, कमीत कमी दर्शन तरी देतोच. नाही असं नाहीये. आपण सर्व आस्तिक लोक आहे. शरण गेलेलं आहे पण भगवंताला. पण भगवंताने इथे अट घातलेली आहे, जो मज होय अनन्य शरण. हे अनन्य शब्द फार महत्वाचा आहे, विचार करण्याचा. शरण जाण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे नमस्कार करण्याचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्राने सगळ्यात मध्ये नमस्कार मध्ये साष्टांग दंडवताला पसंत केलेला आहे. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग म्हणजे अष्ट अंग. दंडवत, दंड म्हणजे काठी. काठी जमिनीवर पडल्यानंतर ती पूर्ण टेकते, कुठेही असं मध्ये गोल राहत नाही. दंडवत. त्याप्रमाणे भगवंताला शरण गेलं पाहिजे. अनन्य. आता अनन्य म्हणजे काय? अनन्य थोडक्यामध्ये. अनन्य म्हणजे दुसरं काहीही नाही विषय. एक भगवंतच महाराज. एका भगवंतालाच आपण शरण गेलेले, बाकीचे सगळे विषय बाजूला, सगळं बाजूला ठेवलं. आणि तुकोबारायांनी भगवंतावरती भार घातला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. संसार तुकोबारायांनी देवाच्या पायावरती वाहून टाकला, अर्पण केला. कसं केलं? अनन्य व्हावे. तसं भगवंतावरती महाराज, भगवंत एकच. तुकोबारायचा आणखीन एक आवाज आहे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम.
एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि पै काम नाही येथे. भगवंताचं एकच नाम, एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ह्या एकला फार महत्व आहे मला. आपण अनेक करतो, अनेक म्हणले की घोटाळा होतो. सगळं सोडावं लागतं, सगळं सोडावं. सोडायचं म्हणजे काय करायचं? घरदार बायका पोरं सोडून जंगलात जाऊन संन्यास घ्यायचा असा अर्थ नाही. बघा तिथूनच नाही म्हणाल कुणा नाहीच आहे मला. सगळं सोडायचं म्हणजे काय करायचं? असोनी संसार, संसारात राहायचंच आहे मला. नाहीतरी संसार सुटतच नाही. कुणाला सुटलाय सांगा? जो जन्माला आला त्याला संसार आहे, मरेपर्यंत संसार आहे. संसार असतोच, फक्त तो कर्तव्य म्हणून करायचा असतो आणि परमार्थ अट्टहासाने करायचा असतो. याजसाठी केला होता अट्टहास, तुकोबाराय म्हणतायत. त्याच्यासाठी शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवट चांगला व्हावा, गोड व्हावा, आनंदाचा असावा. त्याच्यासाठी आयुष्यभर अट्टहास करावा लागतो, परमार्थ करावा लागतो. परमार्थ म्हणजे परमार्थ. परमार्थ हे महाधन. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? परमार्थ आहे महाराज. आपलं तिकडे थोडं लक्ष नाहीये महाराज, आपलं दुसरीकडे लक्ष आहे महाराज. कबीर महाराज सांगतात, खात न खर्चत चोर न लुटत साठे आवे काम, हमारे निर्धन को धन राम. भगवंत हे आमचं धन आहे मला. अमूप जोडील्या पुण्याच्या. म्हणून संसारात राहून परमार्थ तुकोबरायाने केला, एकनाथ महाराजांनी केला, सगळ्यांनी केला. संसार केला नाही असं नाही मला. मग संसारात राहून परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय? संसारामधलं लक्ष काढायचं आणि परमार्थामध्ये लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे संसाराकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्याच्यासाठी नाथरायांचा दृष्टांत आहे. नाथरायांच्या पत्नी गिरिजाबाई, गिरिजाबाईने एकदा नाथरायांना प्रश्न केला, तुम्ही एवढं संसार करून बी बरोबर परमार्थ कसं काय करताय? तो आता बायकोनीच नवऱ्याला प्रश्न केला. जी आयुष्यभर त्यांच्या सोबत आहे, कसं काय जमतं तुम्हाला प्रपंच करून परमार्थ करणं? कसं जमतं? नाथराय म्हणले, बापरे, बर म्हणले, तुला सांगेन एक दिवशी, समजावून सांगेन. काही दिवस गेले, माऊली विसरून गेले. नाथरायाने लक्षात ठेवलं होतं. चतुर्थीचा दिवस आला, गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी. आणि संकष्टी चतुर्थीला गिरिजाताईंचं व्रत असायचं गणेशाचं. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चतुर्थी सोडायची. नाथरायांना माहित होतं हे. आणि संध्याकाळची वेळ झाली, तुकोबारा नाथराय नित्यनेमाला दे, मी चाललो म्हणले, प्रवचन आहे ते करून येतो. बर म्हणले, लवकर या. मग आज चतुर्थी आहे, लवकर या. एवढं तुला सांगतो म्हणले, मला यायला उशीर होईल. तुझं तू चंद्रोदय झाल्यानंतर तुझं नित्यनेम करून तुझं तू चतुर्थी सोड, माझी वाट बघू नको. हे महाराज लोकांचं काय खरं नसतं. एकदा कुठे गेले म्हणजे तिकडच महाराज. तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले तर महाराज दिवस दिवस येत नव्हते. तिथं जाऊन काय करायचं? भजन, दुसरं काय. आणि भजनात रममाण झाल्यानंतर ब्रह्मानंदे लागली टाळी, कवण देहाते संभाळी, अशी अवस्था व्हायची मला. असो वैसा कुठे आठवची नाही.
देहीच विदेही बहुदशा. देहामध्ये असताना विदेही राहणं हे फक्त जनक राजाला जमलं होतं, बाकी कोणाला नाही. म्हणून जनक राजाला विदेही म्हणतात. असं संध्याकाळ झाली, महाराज काय एकनाथ महाराज अजून आले नाहीत. चंद्रोदयाची वेळ झाली. महाराज माऊलींनी सगळा नैवेद्य वगैरे केला. वाट बघत होती. पहिलं नियम पाळत होत्या स्त्रिया. नवरा जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. मराठी लोकांना माहित असेल. पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा. पण आता त्यांना सोडून ठेवायचं कसं, म्हणून ती थांबली विचार. आणि नाथराय उशिरा आले. उशिरा आल्यानंतर अहो किती उशीर. चतुर्थीने तुम्हाला सांगितले ते लोक, तुम्ही सोडला नाही का उपवास. म्हणजे तुम्ही आल्याशिवाय नाथराय गरम झाले. एकदा तुला सांगितलं होतं का नाही. म्हणजे सांगितलं होतं ना तुला, तुझं तू उपवास सोडून घे. का सोडला नाही. सांगितलेलं मी ऐकत नाही. असं तसं रागाला आल्यानंतर माऊली गर्भगळीत झाल्या. कधी नाथराया रागावलेले. त्यांना शांती ब्रह्म म्हटलेलं आहे. पण त्या दिवशी इतके रागाला आले, इतके रागाला आले, तिला काय कळे ना. हा म्हणले ते नैवेद्य आणला. खा म्हणले मोदक. खा म्हणले मोदक. अहो खा म्हणतो. खा. त्याने एक मोदक खाल्ला, तोंडाला खाल्ला. खा दुसरा. खा अजून एक. खा अजून एक. खा अजून एक. खाजा 4-5 मोदक खायला लावले. ठीक आहे म्हणून जाऊन बसले. थोड्या वेळाने माऊली ही गेली. म्हणजे काय एवढं रागाला कशाने आलं, कसं काय. आणि त्यावेळी शांत झाले ना. आता काय म्हणजे तुम्ही जेवायला वाटत नाही. थांब म्हणले आता बघतो. अहो एवढी शांत मला काय तू विचार होता ना. म्हणजे मला सांग, तू मोदक खाल्ली की नाही. कसे झाले होते. काय की मोदक खाल्ला का नाही. 1 खाल्ले, 2 खाल्ले, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले. हो खाल्ले. कसे झाले होते ते काय. असं कसं शक्य. खाल्लं. आपण खाल्ल्यानंतर आपण काय खातो, कसं खातो, काय हे कळतंय का नाही. खाल्लेली म्हणते कसे झाले म्हणलं माहिती नाही. म्हणते का. अहो कशाचं काय. मोदक खाल्ले खरं, पण माझं सगळं लक्ष तुमच्याकडे होतं, मोदकाकडे नव्हतं. आमचं तसंच आहे. म्हणजे आम्ही प्रपंच करतो, पण आमचं लक्ष सगळं भगवंताकडे असतं. त्यामुळे आम्ही प्रपंच कसा करतो, कसा होतो, काय करतो. का आमचं लक्ष सगळं तिकडे आहे. महाराज तुझं वाटे आता ते करी अनंता. तुला काय करायचंय ते त्याच्यावर सोपवलेलं महाराज. घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी. भगवंतावरती भार घातलेला आहे संसाराचा. आणि आम्ही त्याचं फक्त नामचिंतन करतो. आणि त्याचं नामचिंतन आम्ही करत असल्यामुळं त्याला काळजी आहे आमचा संसार कसा करायचा, कसा चालवायचा. त्यामुळं आम्हाला संसाराचं भय नाही. त्याच्यावर सगळं सोपं. अनन्य आपलं गुंतलंय एका ठिकाणी. मला अंतःकरणातून संन्यास घ्यायचा असतो. त्यासाठी माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलाय. थोडं मी माझेपण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर कायम तो संन्यासी आहे. काय झालं पाहिजे. मी माझेपण विसरले जायचे अंतःकरण. मी आणि माझं हे विसरलं पाहिजे. ते विसरत नाही. मरतो तोपर्यंत तो संन्यासी सुद्धा नाही. संन्यासाचा वेश धारण केला असला तरी नाही. मी म्हणजे अमुक अमुक आणि हे सगळं माझं. आपलं काय मला सांगा. सकळ करणे जगदीशाशी
ते कवित्व ते काय माझे रामदास महाराज सगळं भगवंताने केलं महाराज. हे आपण इकडं मुळात जाऊन विचारच करत नाही. आपण काय करू शकतो, त्यांनी जे केलंय त्याच्यात थोडं काहीतरी करू शकतो, बाकी काय करू शकत नाही. हे सगळे मयीमंडळ तारांगण कुठून तयार झालं, कसं तयार झालं, काय शास्त्राचा भाग बाजूला आहे आता तो. परंतु ही सगळी सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे. भगवंत एका ठिकाणी सांगतायत, हे विश्वची माझी घर ऐशी मती दयाची, हे माझं आहे, मी केलेलं आहे सगळं. तू कशाचं म्हणतो माझं मला, आपलं काय म्हणा, सगळं तिथल्या तिथं ठेवून एक दिवशी निघून जायचं. जाताना काय नेता येते, काय नेता, काय सुद्धा नेता, कुणी नेलंय आतापर्यंत, काय नेता. म्हणून ह्या सर्व गोष्टी महाराज मी म्हणजे अहमदेहो, थोडस सखोल विषय आहे पण आता थोडा ओघाने आला म्हणून थोडक्यात सांगतो. अहमदेहो वाटे जाणारा तो जाणावा आत्मा. हा देह म्हणजे मी आणि ह्या देहाच्या संबंधित जे आहेत ते माझे. हे मी आणि माझं सुटलं पाहिजे, सुटत नाही. मी कोण आहे आधी ह्याचा विचार करायला पाहिजे. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम, मी कोण आहे, कुठून आलो महाराज, आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, मुए कौन जुए कौन, कौन किसमें समाया, इसका भेद नहीं जान पाया तो काहे को नरदे को आया. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. पशु काय पाप पुण्य जाणे, उत्तम मध्यम भोग भोगती, एक उपजतची मरती, बैरे अंग होती पांगुळ मुखे गा. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे बघा. आहार निद्रा भय मैथून हे तो सर्व योनीशी समसमान. आहार जेवढं, भय भीती, निद्रा झोप, मैथून ह्या सर्व प्राण्यांना म्हणजे जे काही महाराज 184 योनी आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सारख्या आहेत, त्याच्यात काही फरक नाही. त्यांच्यातून आपल्यात एक फरक आहे म्हणजे आपल्याला बरं वाईट, चांगलं वाईट, खरं खोटं, पाप पुण्य हे समजतं. ही समजण्याची बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे. मग मी माझं सुटत नाही, हे देहावरती असेपर्यंत प्रेम करतो, भयंकर करावं नाही असं नाही. परंतु ह्याच्या आतमध्ये जो कोणी बसलेला आहे त्याची काय ओळख. तैसा हृदया माझी मीच रामू, सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. सगळ्याच्या अंतःकरणात भगवंत म्हणतायत मी बसलोय. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुखू नको. तिकडं लक्ष नाही आहे, तिकडं थोडस लक्ष द्यावं म्हणून साधू संतांचा आग्रह असतो, हट्ट असतो. आणि तिकडं थोडं लक्ष जाण्यासाठी मग साधू संतांनी काय केलं, यारे यारे लहान याची भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंतन. मग सगळ्यांना गोळा केलं साधू संतांनी आणि मग त्यांना सांगितलं मले चला पंढरी चला रखुमा देवी वरा
साधू संतांनी सांगितलं या माझ्यासाठी, चला तुम्हाला जातो, चला पंढरीशी जाओ, रखुमा देवी वरा. त्यांना पाहिल्यानंतर काय होईल महाराज? डोळे निवतील का, मना होय समाधान. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर महाराज समाधान, सुखप्राप्ती होते. म्हणून हे ज्ञानेश्वर महाराजांनी वारीची प्रथा सुरू केली. आता जी आषाढी वारी आहे, लाखो लोक जात आहेत, तो वेडे त्यासाठी. अक्षरशः परदेशातले सुद्धा खूप लोक येतात त्या वारीत. ज्येष्ठवद्य अष्टमीला माऊलींचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात जातात. जवळजवळ 20 दिवस चालत असतात ते. 20 दिवस, 250 किलोमीटर अंतर आहे. चालत जातात. घरदार सगळे सोडलेलं. तो म्हणाल एक भगवंताचं वेळ लागलेला असतं का? संतांच्या सोबत तीर्थयात्रा करणं ह्याला एक विशेष सुख आहे. संतांचे संगती मनोमार्ग 11वा श्रीपती. ते आपल्याला वाट चुकू देत नाहीत महाराज. आपण जर त्यांच्या हाताला धरून नाही, त्यांच्या हाताला धरण्यापेक्षा एक वडील आणि एक मुलगी लहान चालले होते. वाटेतून नदी लागली महाराज. पाणी थोडंच होतं, पण आता नदीतून पलीकडे जायचं. त्यावेळी बाबांनी काय केलं? पोरीचा हात धरला. नाही, ती म्हणली बाबा माझा हात तुमच्या हातात घ्यावं, थांबा मी तुमचा हात धरते. असं कोण म्हणली? मुलगी म्हणली मला. तिनं बाबाचा हात धरला. थोडस पाण्यात गेलं, जरा पाणी वाढलं, मुलगी घाबरली मला आणि ती म्हणली बाबा तुम्ही माझा हात धरा. काय करा? काय फरक आहे? काय फरक आहे? मुलीने बापाचा हात धरला काय किंवा बापाने मुलीचा हात धरला, फरक काय महाराज त्याच्यामध्ये? बाबा म्हणले असं काय, आता तू माझा हात नाही, तुम्ही माझा हात धरा म्हणले. बाप म्हणला का? म्हणजे मला माहित आहे काय, एखाद्या दिवस माझ्या हातून हात सुटेल, पण तुम्ही माझा हात सोडणार. तसं संतांच्या हाती आपला हात द्यावा लागतो आणि मग ते आपली वाट चुकू देत नाही. तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी प्रथा सुरू केली महाराज, माझ्या जीवीची आवडी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगली, गोविंदाचे गुणी गेलेले. मग यांच्यासोबत आता हजारो लोक, लाखो लोक, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, एकनाथ महाराज, अनेक संतांच्या पालख्या येतात. पंढरपूरचा देव 12 महिने 24 तास काहीच की दर्शनाला घेत वारीतच का जायचं म्हणा. काय हे वारकरी लोकांचा अट्टहास आहे म्हणा. कधी जावं, देव तिथंच आहे नाही, पण संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करणं ह्याला विशेष महत्व आहे. लाखोच्या संख्येने जातात महाराज. कोणी कुणाला बोलवलं नसतं, कुठं निमंत्रण पत्रिका नाही, कुठं काय नाही, बरोबर सगळे जमा होतात, एका दिवशी निघतात, वाटेने जातात, बंधू भावाने राहतात. पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि मग आपल्या आपल्या घरी संत. ह्या संतांनी काय केलं, एक युक्ती केली, युक्ती सुचवली. तुम्ही मी माझेपण हे तुमचं विसरत नाही ना, विसरत नाही ना, त्याशिवाय तुम्ही संन्यासी होत नाही, प्रपंच सोडत नाही, परमार्थ करत नाही. पर मग एक करा, म्हणजे हे मी आणि माझं दुसरीकडे जोडा. काय करा? मी आणि माझं दुसरीकडे जोडा म्हणले मला.
कुठं जोडा म्हणल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं मला, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. एक युक्ती सांगितली, हे इकडचं ही काढा, हे माझं काढा, प्रपंचातलं आणि हे इकडं जोडा. देव माझा मी देवाचा. देव माझा म्हणणं सोपं आहे महाराज, पण मी देवाचं होणं अवघड आहे म्हणा. बरोबर आहे की नाही? आपण देवाला माझं म्हणू, देवाने आपलं म्हटलं पाहिजे, हा माझा आहे, हा माझा आहे. मग त्याच्यासाठी अठ्ठावास करावा लागतो, परमार्थ करावा लागतो, भजन करावं लागतं, बरंच आहे महाराज परमार्थामध्ये. पण सोपे वर्म आम्हाला सांगितले हरी. सगळ्यात सोपं सांगितलेलं साधू संतांनी. परमार्थ खूप गहन आहे, तरी पण इतका सोपा इतका सोपा इतका सोपा करून सांगितलंय की त्याच्या पलीकडे सोपं काही राहतच नाही. नाम संकीर्तन साधन पै सगळ्यात सोपं आहे ना. जळतील पापे भगवंताचं नामस्मरण केलं की पापाचा नाश होतो, आणि पापाचा नाश झाला की दुःख संपतं, आणि दुष्कर्म संपलं पुनर्जन्म नाही, संपलं. सोपं आहे म्हणा. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी. जी काही महाराज साधनं सांगितलेलं आहे महाराज, नाना साधनांच्या करता खटपटा त्यातून न पवती याच्या दारवंटा. अनेक साधनं सांगितली शास्त्राने महाराज, पण सगळ्यात सोपं साधन घरी बसून सगळ्याला जमेल असं ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आणि भगवंताचं नामचिंतन केल्याने मग तो आपला होतो. कोण? तो भगवंत आपला होतो महाराज. देव कैवारी होतो. अजून काय पाहिजे? त्या द्रौपदीचा झाला, मीराबाईचा झाला. विष का प्याला राणाजीने भेजा, पीवत मीरा हसी रे. ही काय आपल्या घराण्याचं नाव घालवायला आली, सगळीकडे नाचती, भजन म्हणत फिरती महाराज, गळ्यामध्ये विणा असतो, हातात चिपळ्या, हिला काय ध्येय भान नाही. आणि ही काय करते, आपल्या घराण्याचं नाव घालवायला आली सगळं. म्हणून त्यांच्या घरातल्या मोठ्या माणसाने काय केलं, हिला मारून, म्हणून एकदा विषयाचा प्याला नेऊन दिला. आपण ऐकतोय नुसतं महाराज. आणि तिला सांगितलं भगवंताचा प्रसाद आहे घे म्हणजे. आता भगवंताचा प्रसाद म्हणला, तिनं बघितलं महाराज आणि ती हसली. का हसली? पीवत मीरा हसी रे महाराज. का हसली सांगा बोल. तिला माहित नाही हे विषय काय आहे काय नाही महाराज. मग परंतु ते विषाचा प्याला हातामध्ये गेल्याबरोबर ती मीरा हसली, कारण त्याच्यामध्ये तिला भगवंताचं दर्शन झालं. त्या कान्होबाचं, त्या कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर तिनं म्हणली वा, बसऱ्या जागी प्रसाद मिळाला म्हणून तिनं तो पिला. आणि पिल्यानंतर काहीही झालं नाही. भाव, आणि हा भाव निर्माण होतो भजनाने. भजन केल्याने भाव निर्माण होतो, आणि भाव निर्माण झाल्यानंतर प्रेम समानार्थी शब्द आहेत महाराज. विश्वास, श्रद्धा, भाव,
निष्ठा पण थोडी 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 चलती पाहिजे आहे. आणि भगवंताविषयी एकदा भाव निर्माण झाला, जागृत झाला मला, तुकोबाराय सांगतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भगवंताचं मनामध्ये महाराज भाव धरला पाहिजे. मला आपण आता इथं मला माहित नाही, बऱ्याच ठिकाणी असे जे कार्यक्रम असतात तिथं ज्ञानेश्वरी पारायण हा एक कार्यक्रम असतो त्यांच्याकडे. 7 दिवस सप्ताह उत्सव असतो महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहित असेल सगळे 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवलेलं असतं. अथपासून इथेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचून काढायची. अशी किती पारायणे झालेली असतात त्या लोकांची, पण परत पारायणाला बसतातच. मग पारायण करून करून काय शेवटी महाराज, त्याच्यासाठी महाराज फार सुंदर सांगितले, ज्ञानेश्वरी वाचा महाराज, ज्ञानेश्वरी वाचा. पण कशी कशी वाचायची महाराज? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. काय होईल मग पुढे? कृपा करी हरी तयावरी, कृपा करील हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. जो भाव धरून ज्ञानेश्वरी वाचतो, भाव. नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी, एक तरी ओवी अनुभव आहे. अनुभव घ्यायला पाहिजे महाराज. त्याच्यात फार समृद्ध आहे हो, फार समृद्ध आहे. आम्ही ह्याच्यामध्ये आयुष्य घालवलं, पण अजून कितीतरी घ्यावं, कितीतरी प्यावं, कितीतरी ग्रहण करावं असंच वाटतं. बरं, मूळ मुद्दा आपला असा, हे सगळं काय कशासाठी करायचं? तयाचे निवारी मी जन्म मरण. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून महाराज मुक्त होण्यासाठी भगवंताला अनन्य भावे शरण जायचंय. आणि अनन्य भावाने याची व्याख्या मज तुकोबाराने अशी केली, अनेक दुसरे मज नाही आता. मला आता म्हणजे इथून पुढं. आता या शब्दाचा अर्थ आतापर्यंत होते, पण आता नाहीये. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या. काय आहे मग? पांडुरंग देहानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. भगवंताचं ध्यान, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, एक तोच विषय. तो त्यांचा झाला नारायण. जे विषय आहेत आपण जे सेवन करतो, 5 विषय शास्त्राने सांगितले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे विषय आपण सेवन करतो. नुसतं सेवन करत नाही, ह्या विषयातच गुडगुडून जातो, गुडगुटून जातो. ह्याच्यातच शेवटी शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. पण ह्या विषयातून मुक्त व्हायचं. साधू संतांनी काय केलेलं असतं? भगवंतालाच विषय बनवलेला असतो. संपला विषय. शब्द महाराज विषय आहे, पण तुकोबाराय सांगतात घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोज वाचे. कानाने ऐकण्याचा विषय आहे महाराज. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठ्ठल. कसं सगळा विषय तरी भगवंताजवळ आणून ठेवला महाराजांनी. हाच माझा विषय आहे, हेच माझं सर्वस्व महाराज भगवंत. त्याला म्हणायचं अनन्य, दुसरं काही नाही. अशा भावाने भगवंताशिवाय आपलं कोणी नाहीये. भगवंतच आपला उद्धार करणार आहे, भगवंतच आपलं कल्याण करणार आहे. ह्या भावनेने जो भगवंताला शरण जातो, भगवंत म्हणतात तयाचे निवारी मी जन्म मरण. त्याचं मी जन्म आणि मरण मी स्वतः निवारण
धारण करतो. मला सांगा, त्या अभिमन्यूची पत्नी कोण? महाभारत वाचला, उत्तरा बरोबर. तिच्या पोटामध्ये गर्भ होता आणि एकमेव पांडवाचा वंशज तेवढाच. आणि त्या अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, जा पांडवाचा नाश करून. ते ब्रह्मास्त्र गेलं आणि उत्तरेच्या उदरावरती त्याने आघात केला. भगवंताला समजलं की हा पांडवाचा एकमेव वंशज राहिलेला आहे, उद्या जो हा कारभार चालवणार आहे त्याचा, आणि ब्रह्मास्त्राला दुसरा पर्याय नाही. त्यावेळी तिला त्रास व्हायला नंतर सुभद्रेने आणि द्रौपदीने भगवंताला पाचारण केलं, आणि हे काय सांग, कसं काय, म्हणजे आमचा एक तर वंशज राहिला. आणि भगवंताने त्याचं रक्षण केलं, मृत्यूपासून त्याला सोडवलं. कशामुळं सोडवलं? त्या परीक्षिताने कोणतं नामस्मरण केलं? कधी तो भगवंताला शरण, अजून उतरत आहे तो, अजून उतरत आहे तो. त्यांनी काय भजन केलं, भगवंताला शरण गेलं, कुठे काय केलं, काय भाव प्रेम काही नाही म्हणा, तरी सुद्धा तयाचे निवारी मी जन्म मरण. कारण भगवंत हे द्रौपदीच्या ऋणात होते. कुणाच्या? द्रौपदीच्या ऋणात होते. आणि द्रौपदीने सांगितलं मला त्याचं लक्षण काहीही संबंध नाही त्याचा परीक्षित राजाचा, परंतु परीक्षित राजाचं रक्षण कर हे एका भक्ताने सांगितलं. भगवंताच्या एका भक्ताने सांगितलं की ह्याचं रक्षण कर. आणि द्रौपदी ही भगवंताची मानलेली बहीण असली तरी सुद्धा ती भगवंतावर अत्यंत प्रेम करत होती. भगवंत हा तिचा सखा होता. तुझं विण कोणा शरण जावो नारायण, हे अनन्य भाव आहे. मग तर आपल्याला कथा माहित आहे, मग ते वस्त्रहरण व्हायच्या वेळी भगवंताने वस्त्र पुरवले. म्हणजे हा भक्ताचं रक्षण तर करतो, पण भक्तांनी सांगितलेल्याच सुद्धा रक्षण करतो. म्हणून आपण संतांसोबत राहायचं. ऐकून घ्या, मला मुद्दा हे सांगायचा. संत सांगतात हे आपल्या आमच्या कडावरचं आहे, याचं रक्षण कर भगवंता. आणि मग संत वचनासाठी महाराज, साधूची या प्रेमासाठी, साधूची या काळासाठी सोडिली मी लाज. भगवंत म्हणतात हेनी काय केलं नाही, पण असो हेनी सांग. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर 11वा श्रीपती येणे म्हणते. आपल्याकडून जे काही कमी जास्त राहतं परमार्थामध्ये, राहतं माणूस आहे आपण, ही सगळी गोष्ट ते संत आपल्याला सांभाळून घेतात, आपल्याला शिकवतात, सांगतात, आपल्याकडून करून घेतात. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु असावा लागतो, असं त्याचा अर्थ आहे. मला असो, आपली वेळ झालेली आहे. भगवंताला अनन्य भावे शरण जावं, भगवंताचं अनन्य भावे नामस्मरण करावं, आणि मग तो आपला कैवार्य होतो महाराज, आणि आपलं रक्षण करतो, आणि आपल्या सुखदुःखात तो आपला सहभागी असतो. आपलं सुख त्याच्यामुळे वाढतं आणि दुःख तो कमी करतो. असा हा विषय आपला इथं संपला. वेळेचा बंधन आहे मला. तुम्ही लांबून आलात सगळे लोक. इथं काय असं नाहीये चला त्या चौकात सप्ताह जाऊ कीर्तनाला, सगळेजण लांबून येतात मला. आणि इथे चिरंजीवानी हे असं प्रवचन. मी म्हणलं मला इंग्रजी येत नाही, आधीच सांगितलं. ते म्हणले नाही मराठीत करा. मी म्हणलं लंडन मध्ये मराठीत कसं काय? त्यामुळे आपले मराठी माणसं भरपूर आहेत.
हा मग ठीक आहे मला मध्ये असेल तुम्ही आला सगळ्या प्रेमाने 2 शब्द माझे काय असेल ते ऐकून घेतले. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला हे केलं पाहिजे, याशिवाय गत्यंतर नाही मला. आणि हे फार शेवटी कळतं. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, त्यावेळी समजतं पण त्यावेळी समजून काही उपयोग होत नाही. त्यावेळी समोर उभारलेला असतो तो चर्मन न्यायला आलेला असतो. त्यावेळी मग आपलं काही चालत नाही. म्हणून सावध झालं पाहिजे आत्ताच ना. उठा सावध व्हा रे पाठी भय आले मोठे. आपली मुक्तता आपण आपली सुटका करून घ्यायची आहे मला. त्याच्यासाठी परमार्थ आहे, त्याच्यासाठी भगवंत आहे, त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. आणि हे करत असताना आपण आपलं जे काही एक असं अस्तित्व सांभाळलेलं आहे, मराठी भाषा किंवा आपण महाराष्ट्रीयन आहोत किंवा आपला जो एकमेकाविषयीचा जो बंधुभाव आहे, ही परंपरा हळूच आपल्या पुढे गेली. आपली जी मुलं बाळा आहेत त्यांना सुद्धा नाही तर अलीकडे दुनिया भयंकर विचित्र अवस्था झालेली आहे. किती मुलांना व्यसन, काय मुलं करतात काय नाही, काय ते कशाचा दारबोळ कशाला नाही आहे मला. मग थोडं हे वळण लावलं पाहिजे मुलांना की बाबा सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार कर, राम रक्षा कर, मग संध्याकाळी शुभंकर होती. हे बाळकडू आहे महाराज. हे हळूहळू त्याच्यामध्ये पुन्हा रुची निर्माण होत जाते आणि त्यांची गोडी तिकडं वाढते. आणि त्या मुलाबाळांच्या निमित्ताने काय होईना आपलंही घडतं. त्याच्यात स्वार्थही आहे परमार्थही आहे मला. आणि ह्या गोष्टी आता पुढच्या पिढीला सांभाळणं फार आवश्यक आहे. सध्या दुनियाची हवा फार वेगळी आहे मला. जो तो लौकिक आणि भौतिक सुखात गुंतलेला आहे. आध्यात्मिक गोष्टीकडे ओढा फार कमी झाला आहे, फार कमी झाला. तिकडं आपल्या तिकडं बरं आहे, नंतर इकडचं तर फारच वेगळं आहे. कधीतरी आम्ही बाहेर फिरतो बघतो काय कार्य देवा पांडुरंग काय. म्हणून अशा वातावरणामध्ये सुद्धा आपल्या पुढच्या पिढीनं आपलं काम आहे काय. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसं लहानाचं मोठं केलं, वळण लावलं, आपल्याला चांगले संस्कार दिले, तसे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण सुसंस्कृत आपल्या डोळ्यासमोर जर आपली पिढी बर्बाद होऊ लागली तर आपल्याला ते सहन होईल का सांगा? नाही होणार. मग त्यांना सुसंस्कृत करणं हे काम आहे. मग त्यांना बाबा हे हरिपाठ म्हणत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा, बसायचं, म्हण, वाच, कर, भजन कर, टाळी वाजव, मी म्हणते रामकृष्णाने जप करा, कोणताही जप करा मला, जेणे तुमच्या प्रेमाला लहानपणापासून त्यांच्यावरती. म्हणून आता ह्या हवेत सध्या जरी असले तरी स्वत्व टिकून आहेत ती मुलं. म्हणून हे पुढे पिढीला वळण लावणं आपलं काम आहे. आणि त्याच्यासाठी परमार्थासारखं दुसरं साधन नाही आहे. तुम्ही प्रेमाने सगळे लोक आणि कार्यक्रम ठेवलात, आलात, माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले, त्यामुळे तुमचं हे जे काही मराठी मंडळ रेडी त्यांचा मी आजारी आहे. पण मला हे झालं की मी फॉरेन मध्ये जाऊन प्रवचन करून हरकत नाही. सगळे असेच प्रेमाने राहा. काय जगामध्ये शेवटी तुम्ही आम्हाला प्रेम द्यावे, आम्ही तुमचे नाम घ्या. भगवंताचं सगळे जीव, ज्ञानेश्वर महाराजांचं फार मोठं कर्तव्य असं आहे, हे सांगणं असं आहे, जे जे देखी जे भूत तो मानिजे भगवंत. या सृष्टीमध्ये भगवंताशिवाय दुसरं कुणीही नाही मला. जे आपण डोळ्यांनी पाहतो ते सगळं भगवंतच आहे. आणि मग मी भगवंत आहे, तू भगवंत आहे, तर तुझ्या माझ्यामध्ये प्रेम असणं, एकमेकाशी वैर धरणं म्हणजे भगवंताशी वैर धरल्यासारखं आहे.
भगवंताशी वैर धरल्यासारखं आहे. म्हणून वारकरी लोक नेहमी एकमेकाच्या पाया पडतात, लहान मोठं बघत नाही. म्हातारा असो लहान असो एकमेकाच्या पाया पडतात. म्हणून का पांडुरंग ध्याने, पांडुरंग म्हणजे जागृती सुखी, सगळीकडे त्यांना पांडुरंगच दिसत असतो. आणि हा सर्वांभूती भगवंत बघण्याचा जो हा दृष्टिकोन आहे, हा वारकरी संप्रदाय किंवा परमार्थाशिवाय येत नाही. त्याच्यामध्ये फार मोठं सुख आहे. हे माझ्या पिढ्याचा अनुभव आहे. थोडस आजमावून पहा, आणि सुख नाही झालं, दुःख झालं तर तुकोबाराय म्हणते, पुढे जामीन आहे तुका, मी जामीन आहे या गोष्टीला. सगळं तुम्ही हे करून सुद्धा जर तुम्हाला ह्याच्यातून सुखप्राप्ती झाली नाही तर त्यासाठी मी जामीन आहे, म्हणजे मी हे आहे, भगवंताला मी सांगेन, असे साधुसंत आपल्या मागे पुढे असावेत. म्हणून हा परमार्थ करावा. ना थोडं महाराज, अगदी सगळ्यात लहान गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, देवाची या द्वारी क्षणभरी एक क्षण थांब. आता क्षणापेक्षा काय लहान मायक्रो असते मला माहित नाही. असं सगळ्यात लहान एक क्षण आहे, तो भगवंताच्या दारामध्ये थांब. अर्थात भगवंताचं दार कुठे आहे हे समजलं पाहिजे. आपल्याला देवळाचं द्वार माहित आहे, देवाचं द्वार माहित. आपण काय जातो देवळाच्या द्वारात जाऊन थांबतो, देवाचं दार कुठे आहे हे माहित नाही. ते साधू संतांना विचारावं, ते देवाचं द्वार दाखवतात. म्हणून झालेला विषय माऊलींच्या चरणी अर्पण करू आणि मी रजा घेतो. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपण सगळ्यांनी मिळून एक विनंती करू भगवंताला बसायला आणि त्याच्यानंतर भगवंताची आरती करू, म्हणजे आपला कार्यक्रम संपतो.
विश्वात्मके देवे ये वाक्यज्ञे दोषावे दोषोऽन्ये मजरावे वसाय तारणे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाभो प्राणी वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आई अनवरत भूमंडळी भेट दूता चला कल्पतरूंचे आरग चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रने जयाक्षर मातंड जे लाभहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये पृष्ठानुष्ठ विजये होवावे ये गमने श्री विश्वेश्वराव ये भरे ज्ञान देवो सुखिया 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सावली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. गुरुतीत केलंय त्यातर्फे पहिल्या प्रथम मराठी मंडळ ट्रेडिंग आणि आपणा सर्वांतर्फे श्री भोसेकर महाराज यांचे हार्दिक आभार. आणि मी या रेडिंग नगरीमध्ये जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेचे नगरसेवक श्री राजेश सिंग यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि महाराजांना पुष्पगुच्छ अर्पित करावा. आणि प्रमाणपत्र मराठी मंडळ बिल्डिंगचे कार्यकर्ते चेतन आणि सचिन यांनी पुष्पहार महाराजांना अर्पण करावा.
आणि शेवटी एक विनंती की आपणा कुणालाही जर काही आर्थिक स्वरूपात देणगी महाराजांसाठी द्यायची असेल तर आपण ती जरूर नाही आधीच सांगितलं तसं काही नाही पुढं आणि पुढं पुष्कळ धन्यवाद. आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचेही हार्दिक आभार आणि धन्यवाद. कार्तिक अभिय आणि प्रसाद थँक्यू. हे चिदान देना देवा तुझा विसरणावा गुण गायन आवडी हेची माझे सर्व अलगे मुक्ती संत संगते रामये गर्भवासी सुखी गावे रामा गावे रामासी सुखी गावे रामा. अठ्ठावीस फेब्रुवारी उभा मेरा तुम्हारी शरीर मेघाची भेटी करमाया करणी वारे भीमा Hare
महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय।